मी सन्माननीय जितू प्रभाकर पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करतोय, ज्यांच्या माध्यमातून आज आपण लखलखी ट्रॉफीज पाहतोय। या संपूर्ण ट्रॉफी जितू दादांकडून आलेल्या आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी मांगेला साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय। धन्यवाद जितू दादा, तुमचं सहकार्य मोलाचं राहिलं। खरोखरच खूप सुंदर ट्रॉफी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत। अगदी या ट्रॉफीसाठी एखादी जागा बनवावी लागेल घरामध्ये, इतकंच मी सांगेल। इतक्या सुंदर ट्रॉफी आपण या स्पर्धेसाठी दिलेल्या आहेत, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार। त्यानंतर या स्पर्धेसाठी रोख रक्कम 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य देण्यात आलेले आहेत। सन्माननीय विशालजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय। राकेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते विशाल दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। धन्यवाद। 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला केले गेले। धन्यवाद दादा, तुमचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय। त्यानंतर सन्माननीय दशरथजी गजानन पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून देखील रोख रक्कम 11,100 आर्थिक स्वरूपाची मदत या स्पर्धेला देण्यात आली होती। दादा, तुमचं देखील मनापासून आभार। बघा, असे दाते असणं गरजेचं आहे। 40+ क्रिकेट, लेजेंडरी क्रिकेट आणि या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान। धन्यवाद दादा। त्यानंतर प्रशांतजी गजानन पाटील साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेला रोख रक्कम 11,000 रुपये देण्यात आलेले आहेत। त्यांचा देखील या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं हा शुभ सन्मान आणि खरोखरच आभार व्यक्त केले जाते। धन्यवाद, तुमचं देखील मनापासून आभार। बघा, ससू नवघरचे खास करून एक दादा या ठिकाणी आलेले आहेत, प्रवीण दादा। आणि प्रवीण दादाची ओळख ही पांडुज संघासाठी नवी नाही आहे, तर खऱ्या अर्थाने पांडुज संघाचे ते मामा आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। पांडुज संघ फोटोशूट नंतर करा। बघा, बक्षीस समारंभ आहे, व्यासपीठावर मान्यवर आहेत, तुम्हाला जो काही फोटोशूट करायचा आहे नंतर करा, बरं दिसत नाही ते। त्यानंतर आगरी समाज सामाजिक संस्थेचे सचिव, बघा काल देखील पूर्ण दिवस ते या ठिकाणी हजर होते। बारकाईनं त्यांचं देखील लक्ष या स्पर्धेवर होतं। आज देखील पूर्ण दिवस, जरी राही संघ पराभूत झाला, मात्र माझं कर्तव्य आहे, मी मंडळाचे सचिव आहे, त्यांनी देखील आज बारकाईने या सामन्यावर लक्ष दिलं। भगवान दादांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। आगरी समाज सामाजिक संस्थेचे सचिव आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय। कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते। दादा धन्यवाद, तुम्ही शेवटपर्यंत राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार। त्यानंतर मित्रांनो, आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेनं या वर्षापासून नवनियुक्त पंच म्हणून ज्यांची नेमणूक केलेली आहे ते म्हणजे राई गावाचे एक नामांकित खेळाडू आहेत। ऑफिशियल पंच आगरी समाज सामाजिक संस्था मिस्टर गुणेश मात्रे यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। बघा, हे आहेत आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचे अधिकृत पंच ज्यांची नेमणूक या वर्षापासून करण्यात आलेली आहे। थँक्यू गुणेश, आणि अप्रतिम पंचगिरी गुणेश कडून देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि खरोखरच गुणेश तुझा मनापासून आभार। त्यानंतर आमचे आणखीन एक नामवंत पंच गंभीरचं देखील आभार मानणं गरजेचं आहे, कारण गंभीरने देखील पूर्ण दिवस अप्रतिम पंचगिरी केली। शनिवारचा दिवस, आज रविवारच्या दिवसामध्ये देखील त्यांना आपण पाहिलं तर गंभीरचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं। थँक्यू गंभीर, आणि खरोखरच अप्रतिम पंचगिरी तुझी देखील।
तुझे देखील मनापासून आभार. त्यानंतर खरोखरच कालच्या दिवसामध्ये, काल शनिवारचा दिवस आणि कालच्या दिवसामध्ये समालोचन कक्षामध्ये आम्हाला साथ लाभली होती, ते म्हणजे सन्माननीय झहीरभाई. आज ते या ठिकाणी नाहीये, त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्माननीय तुकारामजी मांगेला सर यांना देखील विनंती करतोय की त्यांनी देखील यायचं आहे. तुकाराम मांगेला सर, तुकाराम मांगेला सरांना विनंती करतोय की आपण इथे यायचंय, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आमचे साथी समालोचक कैलास पाटील, खरोखरच खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं गावराई पाड्याचे जरी सुपुत्र असते तर खऱ्या अर्थाने ते नारंगीचे देखील सुपुत्र आहेत, त्याच्यामुळे त्यांचा देखील सन्मान होणे ते गरजेचे आहे. मी कैलास पाटील यांना विनंती करतो त्यांनी मुख्य मंचावर यायचे आहे आणि आपला सन्मान स्वीकारावा. भावेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कैलास पाटील यांचा सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. बघा, मुख्य पारितोषिक वितरण समारंभ सुरू करण्या अगोदर सन्माननीय रमेश वामन पाटील यांनी जवळपास 25 किलो चिकन या स्पर्धेसाठी दिलं होतं. आणि त्यानंतर म्हणायचं गेलं विनायक तुकाराम पाटील यांच्याकडून 20 किलो चिकन. मी सुरुवातीला म्हटलं होतं मित्र, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची 40+ स्पर्धा म्हणजे फक्त ती स्पर्धा नसते. काही जण त्या गोष्टीला स्पर्धेच्या माध्यमातून बघतात, मात्र ती स्पर्धा नसते. तर खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये येणाऱ्या 16 संघ जे आहेत त्या 16 संघांचा मान सन्मान देखील राखणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे हा जो ही जी काही खर्चिक बाब होती त्याच्यामध्ये खरोखरच हातभार जे लावले त्यांचे मनापासून आभार. आणि आता आपण अशा एका सत्काराकडे वळतोय की मास्टर क्रिकेटमध्ये म्हणजे सर्व संघाचा लेखाजोखा व्यवस्थितपणे हाताळणारे, कुठला संघ किती वेळा फायनलला, कोणी कुठल्या दिवसाला कुठला रेकॉर्ड केला असे माहिती देणारे आपले साथी समालोचक भारत मेहर यांचा भारत राऊत यांचा सत्कार इथे केला जातोय. धन्यवाद भारत भाऊ, अशीच आपल्या मंडळाची सेवा राहू द्या आणि आपलं कार्य अजून चांगल्या पद्धतीने पुढे पुढे राहू दे. धन्यवाद. त्यानंतर खरोखरच मी ज्या दिवशी स्पर्धेला सुरुवात झालेली त्या दिवशी म्हटलं होतं की अनेक क्रिकेटपटूंचे स्वप्न पूर्ण करणारं खरोखरच खऱ्या अर्थानं म्हणायचं असं यूट्यूब चॅनल, कोणी किती षटकार मारलाय, कोणी कसा कॅच पकडला, कोणी कशा प्रकारे क्लिंग बॉल केला, या सगळ्या गोष्टीची तंतोतंत व्यवस्थितरित्या क्षणचित्र टिपणारे खरोखरच टेनिस क्रिकेट जगतातील मी तर म्हणेल आपल्या पालघर जिल्ह्यातील अव्वल दर्जाचं चॅनल, ज्याचे जवळपास 50,000हून सबस्क्रायबर आहेत, डीबीएन लाईव्ह. एकदा जोरदार टाळ्या डीबीएन लाईव्ह साठी. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रत्येक खेळाडूची, प्रत्येक क्रिकेटची तंतोतंत जाणकारी, अगदी क्रिकेटची न ओळखणारे चॅनल म्हणजे डीबीएन लाईव्ह चॅनल, आणि त्यांचा इथे सन्मान हा केला जातोय. धनंजय मांगेला, प्रवीण पाटील, संपूर्ण खूप मोठी टीम आहे डीबीएनची. एकदा डीबीएन साठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. खरोखरच तिसऱ्या पंचांच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा त्रास मी म्हणे तिसऱ्या पंचाला जाणवत नसेल अशी क्लिअरिटी डीबीएन लाईव्ह कडे आहे. थँक्यू डीबीएन. त्यानंतर बघा, आपण फक्त खेळतोय, निघून जातोय, मात्र दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस खेळण्यासाठी येतोय त्यावेळेस विकेट आपण येण्या अगोदर रेडी जो करतोय तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका अशोक दादा. अशोक दादा नाही ते बोलवतोय आम्ही. अशोक दादाचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. एकदा मी सर्वांना माझ्याकडून विनंती असेल या व्यक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात अशोक दादासाठी. पिच कॅरियर आहेत अशोक माळी, आम्ही त्यांना अशोक दादाच म्हणतोय कारण खूप मोठं कार्य आज त्यांच्याकडून या मैदानावर केलं जात आहे. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. महेश बघा, तुकाराम वांगेला सरांनी म्हटलं होतं की आतापर्यंत या नारंगीच्या
मैदानाच्या इतिहासामध्ये एकाच संघानं 2 वेळा कधीही चॅम्पियनशिप पटकावलं नव्हतं आणि ते पुन्हा एकदा खरं ठरलंय. नारंगी वर्सेस पाणजू. आज जवळपास महेश सर सांगायचं गेलं तर 19 वर्षाचं स्वप्न जे पाणजू संघाचं होतं चॅम्पियन बनण्याचं, ते 19 वर्षाचं स्वप्न आज पूर्ण झालंय. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने पाणजूचा हा संघ तर समाधानी आहेच, मात्र या व्यतिरिक्त ज्यांनी पाणजूचं क्रिकेट चालू केलं, मी म्हणे तुमच्याहून अधिक 100 पटीने ते खुश असतील. इतके मी 100 पणे ठामपणे सांगू शकतोय. चला आमचे स्कोरर महेश गुप्ता, त्यानंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं डीजे ऑपरेटर आमचे दोघांनी यायचं आहे. महेश तू देखील यायचं आहे. महेशचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. खूप अप्रतिम मी म्हणे स्ट्रॅटर्जी आहे, योग्य ते त्याच्याकडून माहिती आमच्या कॉमेंट्री पर्यंत पोहोचते ते, आणि त्यामुळे आम्ही एक व्यवस्थित समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. एकदा टाळ्या वाजायला हव्या या स्कोरसाठी. वेल डन महेश. त्यानंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आमचे डीजे ऑपरेटर. या मैदानाचं मी महेश सर हे मैदान चांगलं आहे यासाठी कौतुक तर नक्कीच करेल, मात्र बघा स्पर्धा सुरू होण्या अगोदर भले इथे टीम येऊ की ना येऊ डीबीएनचा पूर्ण सेटअप रेडी असतोय, साऊंड सिस्टम पूर्ण रेडी असते, फक्त तुम्ही या आणि खेळा. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं डीजे ऑपरेटर विशाल पाटील यांचे असते शुभ सन्मान आमच्या डीजे ऑपरेटरचा. थँक्यू मित्रा, धन्यवाद तुझं. दोनच चला यावेळी आपण मुख्य पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेनं सर्वात आधी आपण जाऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराच्या दिशेनं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मित्रांनो, खरोखरच अनेकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं, म्हणजेच बंधूचा तो कॅच तो देखील अप्रतिम होता, विळाचा तो कॅच तो देखील अप्रतिम होता. त्यानंतर उद्धव भोईरनं ते शेवटचे 2 कॅच पकडले ते देखील चांगल्या प्रकारे पकडण्यात आले होते. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक खरोखर ज्याच्या झेलनं मॅच विन झाली, मॅच मध्ये पुनरागमन केलं असा क्षेत्ररक्षक नारंगी टीमचा मिस्टर विलास. काय तो कॅच विलासनं पकडला आणि खरोखरच नारंगी संघाला मॅच मध्ये आणून दिलं. अप्रतिम तो कॅच विलासनं पकडला आणि त्यांचा सन्मान
पारितोषिक देऊन या ठिकाणी नक्कीच त्यांना सन्मानित केलं जात आहे. वेल डन विलास. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार त्यांना दिला जातोय. जितू दादांच्या शुभ हस्ते. थँक्यू जितू दादा आणि अभिनंदन विलास. विलासनं नेहमीच या नारंगीच्या ग्राउंडवर सर्वांना केलंय खलास. त्यानंतर बोलूया आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाज. बघा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या रेसमध्ये जवळपास 3 खेळाडू होते. एक म्हणजे पांडूचा सुहास पाटील ज्यानं 6 विकेट्स काढले आहेत. दुसरा म्हणजेच नारंगीचा गौतम पाटील ज्यानं 6 विकेट्स काढले आहेत. तिसरा म्हणजे परशुराम पाटील ज्यानं 5 विकेट काढलेत. म्हणजे खऱ्या अर्थाने रेस होती गौतम पाटील आणि सुहास पाटील या दोघांमध्ये. उत्कृष्ट गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 विकेट तर काढलेत आणि चांगला परफॉर्मन्स देखील दिला आहे. कमीत कमी धावा ज्यानं खर्च केले त्या स्पर्धेमध्ये तो ठरलाय सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि तो आहे मिस्टर गौतम पाटील. सर्वोत्कृष्ट गोलंदाज. सर्वात कमी धावा सुहास पाटीलने 6 विकेट. सुहाससाठी देखील टाळ्या व्हायला हव्यात. मात्र सर्वात कमी धावा देऊन ज्या 6 विकेट्स गौतमनं काढल्यात त्यामुळे गौतमची निवड झाली. प्रशांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. अभिनंदन गौतम. कारण सीझनची पहिली मॅच आणि या ठिकाणी पहिला पुरस्कार. त्यानंतर आपण वळूया मित्रांनो उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर हा पुरस्कार थोडासा थांबवते. उत्कंठा तुमची वाढवते मित्रांनो. सर्वात आधी आपण जाऊया या ग्रँड फिनालेचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराच्या दिशेनं. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोणाला दिला जाईल पांडू सांगा. चला कम ऑन गेस मी. कोण असेल उत्कृष्ट ज्याची कामगिरी या मॅच मध्ये राहिली आहे तो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा विजेता. मी सन्माननीय भगवानजी पाटील साहेब मंडळाचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील मंडळाचे सचिव यांच्या शुभ हस्ते तो उत्कृष्ट मी म्हणजे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार इथे दिला जातोय. आणि मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच आणि तो आहे पांडू संघाचा सर्वात जुना जाणता लेजेंडरी खेळाडू मिस्टर भरत शिंदे. मॅन ऑफ द मॅच. लेजेंडरी म्हणा दिलीपकडे सर्वांचे लक्ष गेलं होतं खरोखरच. त्यानंतर म्हणायचं गेलं तर आणखीन काय खेळाडू आहेत त्यांच्याकडे लक्ष गेलं होतं. मात्र काय कामगिरी. भरत शिंदे 1 ओव्हर 5 धावा 2 विकेट. एकदा टाळ्या भरत शिंदेसाठी. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन भरत शिंदे आणि धन्यवाद भगवान दादा. अभिनंदन अभिनंदन. आज भरत शिंदेचा आनंद गगनात मावणार नाहीये यात काही शंका नाहीये. त्यानंतर वळूया आपण मित्रांनो उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. बघा एका खेळाडूनं बनवल्यात त्या 65 धावा. एकाचा खेळ मात्र 51 या धावसंख्येवर थांबला गेला. त्याच्यामुळे इथे देखील जुगलबंदी आहे. रमपमपम गाडी तर नक्कीच सुरू होती मात्र ऐन वेळेवर कुठेतरी तो खेळाडू लवकर बाद झाला. 2 खेळाडूंचा इथे उल्लेख नक्कीच होईल. एक म्हणजेच पांजू मास्टर्स तिघांचा उल्लेख करेल. पांजू मास्टर्स सुहास पाटील, पांजू मास्टर्स प्रेमनाथ पाटील आणि नारंगी मास्टर्स योगेश गरत असे 3 खेळाडू उत्कृष्ट फलंदाजाच्या या रेसमध्ये होते. आणि या रेसमध्ये सर्वाधिक धावा ज्यानं बनवल्या आहेत तब्बल 65 धावा ज्याच्या बॅटमधून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आल्या आहेत तो ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. आणि हा पुरस्कार बहाल करण्यासाठी सन्माननीय विशाजी पाटील साहेब यांना आम्ही इन्व्हाइट करतो आणि त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. उत्कृष्ट फलंदाज एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उत्कृष्ट फलंदाज ठरतो या स्पर्धेतील मॅन फ्रॉम नारंगी मिस्टर योगेश गरत. तब्बल 65 धावा. प्रेमनाथ पाटील लवकर बाद झाले. तिथे कुठेतरी मात्र ती रेस थांबली गेली. अफलातून बॅटिंग. योगेश 65 धावा. सर्वोत्कृष्ट धावा 51 धावा नक्कीच होत्या. त्यानंतर सुहाची देखील एक चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहिली. मागच्या वर्षी मालिकावीर होते. यस मागच्या वर्षी मालिकावीर. आता वळतोय आम्ही मालिकावीर या पुरस्काराच्या दिशेने.
मॅन ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट दर्जेदार ज्याचा परफॉर्मन्स झालाय तो ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर आणि हा पुरस्कार देण्यासाठी सन्माननीय दशरथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय। बघा मालिकेवर या पुरस्कारासाठी एकतर गौतम पाटील आहेत नारंगी संघाचे जे 150 पॉइंटवर आहेत, एक 151 पॉइंटवर आहेत आणि एक 184 पॉइंटवर आहे। चुरस आहे, टेन्शन आहे, मी तर म्हणेल काही पांजूच्या खेळाडूंचे हृदयाचे टोके वाढत असतील। मालिकावीर ओढी बंद होणार नाही, ओढी आपण मागू। मालिकावीर पुरस्कार टीम आहे पांजू, खेळाडू आहे नवनियुक्त कर्णधार मिस्टर सुहास पाटील। अफलातून 184 पॉइंट आमच्याकडे अपडेट आहे। अप्रतिम परफॉर्मन्स, चांगल्या विकेट, 6 विकेट सुहासनं काढल्या, बॅटनं देखील जबरदस्त धावसंख्या उभारल्या आपल्या टीमसाठी। कर्णधाराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आल्यानंतर जबाबदारी काय असते हे त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळून सिद्ध केलं। अभिनंदन सुहास पाटील, मालिकावीर हा पुरस्कार त्यांना दिला जातोय। त्यानंतर आपण वळूया आपण क्रमांक 2च्या पारितोषिकाच्या दिशेनं। बघा फायर बॉम्ब आहे, त्याच्यामध्ये ते शूट करायला विसरू नका फायर बॉम्बचं। सर्व मान्यवर आपण पाहू शकाल, सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जे सहकार्य आलेले आहे त्यामुळे त्यांचं देखील आभार मानणे ते गरजेचं आहे। आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी क्रमांक 2चं पारितोषिक दिलं तर एकदा जोरदार टाळ्या पांजू मास्टर व्हायला हव्यात नारंगी या टीमसाठी। क्या बात है, क्या बात है, जोरदार टाळ्या व्हायला हव्यात। नारंगी या स्पर्धेतील जवळपास अंतिम उपविजेता संघ ठरला आहे। जबरदस्त सुरुवात या हंगामाची नारंगी संघाने केली आहे, मात्र पांजू संघ बसायचा आहे। आम्ही ज्यावेळेस तुम्हाला बोलू त्यावेळेस तुम्ही या, इथे फोटोशूट व्हायला हवाय, कारण बघा पहिली स्पर्धा आपण खेळतोय आणि खास करून इथे मात्र या पहिल्या स्पर्धेमध्ये देखील चॅम्पियन बनण्याचं स्वप्न अनेकांचं असतं। क्रमांक 2चं जरी पारितोषिक असलं तरी मात्र ते समाधान देणारं पारितोषिक आहे। बघा कोणी यायचं नाही, ते आपण करूया। रोहित शर्माची स्टाईल करायची असेल ती करूया, फक्त थांबा, मी सांगेल तेव्हाच आहे, कारण मला काही म्हणायचं आहे, त्यानंतर तुम्ही यायचंय। सर्वात आधी इथे स्टेजवर कोण येईल हे देखील मी म्हणेल, त्यानंतर पांजू टीमने यायचंय, त्यांच्या पाठी पांजू टीमने यायचंय। आणि डीजे चॅम्पियन गाणं असेल तर लावून ठेव डीजे ऑपरेटर, डीजे चॅम्पियन गाणं लावून ठेव मित्रा, सेट कर। ते आपण नंतर करू, पांजू संघ सध्या ट्रॉफी घेऊन नंतर करू। बघा पांजू संघाने थांबायचं आहे। चॅम्पियन 19 वर्षाचं स्वप्न आज पांजू मास्टर्स टीमनं पूर्ण केले। हे अभिमानाची गोष्ट आहे पांजू गावांसाठी। आज पांजू गावात दिवाळी असेल यात काही शंका नाहीये, मात्र पांजू संघानं महेश सर असा निर्णय घेतलाय, पांजू संघानं असा निर्णय घेतलाय, ज्यानं 40+ क्रिकेट पांजू गावामध्ये आणलं, ज्यांनी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पांजू गावासाठी पाहिलं, ही ट्रॉफी अशा लेजेंडरी खेळाडूंना आम्ही समर्पित करतोय। त्यामुळे इथे आम्ही या ट्रॉफीचा खरा हकदार कोण असेल, पांजू मास्टर्स टीमचे अध्यक्ष विद्याधर भोळे, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे ही ट्रॉफी आम्ही त्यांना देतोय। तर त्यांच्या पाठोपाठ सर्व पांजूच्या खेळाडूंनी यायचं आहे। आमच्या पांजू मंडळाचे अध्यक्ष रडतायत ते, कारण आज त्यांचं खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण झालंय। टाळ्या वाजल्या, डीजे गाणं देखील यायला हवं। विद्याधर भोईर साहेबांचं स्वप्न, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न, 19 वर्षाचा तो प्रवास, आणि त्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने सत्यात पाहतायत, त्यांना त्यांचे अश्रू अनावर होत आहेत। खरोखरच बघा आज चॅम्पियन बनण्याचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण झालंय। विद्याधर भोईर साहेबांना वर बसवा, खुर्ची वर घेतली तरी चालेल, आमचे मान्यवर मान्य करतील। शूट व्हायला हवं, एकदा जोरदार टाळा या नव्या चॅम्पियन साठी, चॅम्पियन पांजू मास्टर्स पांजू।
थँक्यू विद्याधर भोईर साहेबांना विनंती करतोय दोन शब्द विद्याधर भोईर साहेब दोन शब्द बघा दोन शब्द विद्याधर भोईर साहेब यांच्या मुखातून अनेकांना ऐकायचे आहेत. मी विद्याधर भोईर साहेबांना विनंती करतो विद्याधर भोईर साहेब दोन शब्द आपल्या मुखातून यायला हवेत या चॅम्पियन साठी. मी विद्याधर भोईर साहेबांना विनंती करतोय वर यायचे. आपण पांजू मास्टर संघाचे ते अध्यक्ष आहेत आणि खरोखरच 19 वर्षाचं स्वप्न त्यांचं पूर्ण झालंय आणि विनंती करतोय विद्यामामांना की आपण वर या दोन शब्द या पांजू चॅम्पियनसाठी दोन शब्द नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळासाठी आपल्या मुखातून यायला हवं. ही व्यक्ती आहे मित्रांनो या व्यक्तीनं आपल्या पांजू गावात 40+ क्रिकेट आणलं आणि अशा व्यक्तीला आपण ही ट्रॉफी दिलेली आहे. मी काय सांगू मला नाटकात काम करायचं मी एवढ्या माणसाला तीन तासात हसवू शकलो असतो पण मी असं स्टेजवर कधी बोललो नाही. पण मी सांगतो ना आयुष्यात माझ्या कायशीमध्ये पहिला दिवस आहे. 19 वर्षांनी जे झालं ते मी खेळलो तेव्हा पाहिलं नाही पण आज पाहिलं आणि मी जीवनकर निर्मातेला तिथून हात जोडत होतो की बाबा हाच आम्हाला चान्स आहे तर तूच तो पुरा करशील दुसरं कोण करू अभिनंदन पांजू मास्टर्स. आणि पुन्हा एकदा जाता जाता इतकंच म्हणणार की आज खऱ्या अर्थानं तुम्ही स्वप्न पांजू गावाचं पूर्ण केले. बघा आज माझ्या मते बँजो फटाके हे पांजू गावामध्ये वाजायला हवे कारण इतक्या वर्षांनी आपण चॅम्पियन झालो त्याच्यामुळे हा चॅम्पियनचा जल्लोष हा गावात व्हायला हवा. जाता जाता इतकंच म्हणेल मी की या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांनी आर्थिक स्वरूपाची मदत केली ज्यांनी मानवी स्वरूपाची मदत केली ज्यांनी वस्तू स्वरूपाची मदत केली त्या तमाम हितचिंतकांचा मी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. आगरी समाज सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून पहिली स्पर्धा खेळवण्याचा मान हा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला दिला त्याबद्दल मी आगरी समाज सामाजिक संस्था या मंडळाचं देखील नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आजचा दिवस इथेच संपला असा मी जाहीर करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट जय आगरी समाज. थँक्यू धन्यवाद शुभरात्र. डीजे mexer a bunda, deixa levar com essa música. Descendo até o chão, sacudindo o popozão. Os moleques olham e elas choram.